अगदी भट्टीसारखे किंवा गाड्यावर मिळतात सेम त्याच पद्धतीचे घरच्या घरी सोप्यात सोप्या पद्धतीने आज आपण खारेदाणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. आणि खारेदाणे बनवत असताना आपण बराचसा वेळ वाया न घालवता कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटपट असे हे शिजवून घेणार आहोत. आणि भट्टीमध्ये जसे भाजतात सेम त्याच पद्धतीने आज आपण ते खारेदाणे भाजणार आहोत. आपण इथे जास्त मिठाचा पण वापर नाही करणार. मिठाचा वापर न करता देखील आपण खारेदाणे कसे भाजायचे हे पण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की आज खारेदाणे किती परफेक्ट अशा पद्धतीने मी बनवले आहेत. नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी परफेक्ट असे खारेदाणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तुम्ही हे प्रवासात टाइमपास म्हणून खायला घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांना डब्यामध्ये मधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी पण देऊ शकता. यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे भरपूर प्रमाण आहे, त्यामुळे तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे खायला देऊ शकता. आणि खारेदाणे म्हटल्यानंतर तर कोणाला नाहीत आवडणार. आणि थंडीमध्ये प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे खारेदाणे. चला तर मग सुरू करूयात आज आपल्या छानशा रेसिपीला. खारेदाणे बनवण्यासाठी तुम्हाला मी सर्वप्रथम शेंगदाणे कशा पद्धतीचे निवडून घ्यायचे हे सांगणार आहे. एक असतात ते छोटे छोटे पिंक कलरचे घुंगरू शेंगदाणे आणि दुसरे असतात ते अशा पद्धतीने टपोरे असे काळपट कलरचे हे शेंगदाणे. आणि खारेदाणे बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला अशा पद्धतीचे शेंगदाणे निवडून घ्यायचे, म्हणजे याला चव असते ना ती खूप छान असते. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे शेंगदाणे नसतील तर तुम्ही घुंगरू शेंगदाणे पण घेऊ शकता. आता एक कुकर घ्यायचे आणि यामध्ये आपण जे घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे. इथे मी साधारण 1 कप म्हणजे पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत. आता काय करायचे, यामध्ये पाणी घालून घ्यायचे. आता पाणी कितपत घालायचे, पूर्ण शेंगदाणे पाण्यामध्ये बुडतील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचे, म्हणजे शेंगदाण्यावरती थोडे पाणी दिसले पाहिजे. आता यामध्ये 1 मोठा चमचा मीठ घालून घेऊ. मीठ घालत असताना जरा थोडेसे जास्त घालून घ्यायचे. आता झाकण लावायचे आणि कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आपल्याला इथे फक्त कुकरची 1च शिट्टी काढून घ्यायची आहे, त्यापेक्षा जास्त किंवा कमी शिजवून नाही घ्यायचे. ही टीप तुम्ही इथे लक्षात ठेवा. आता इथे कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. कुकर पूर्णपणे थंड करायचे आणि नंतर याचे झाकण आपल्याला उघडून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे शिजल्यानंतर त्याचा जो कलर आहे तो डार्क झाला आहे. आता काय करायचं, एक गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे शेंगदाणे गाळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे शेंगदाणे पूर्णपणे निथळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे निथळून झाल्यानंतर काय करायचं, एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला हे शेंगदाणे घालून सुकत ठेवायचे आहेत. म्हणजे हे काय आपल्याला फार वेळ नाही सुकवून घ्यायचे, फक्त यावरचा जो ओलसरपणा आहे तो निघून जाईपर्यंत सुकवून घ्यायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही फॅन खाली हे सुकवायला ठेवले तर 10 ते 15 मिनिटात हे लगेच सुकले जातात. आपल्याला हे पूर्णपणे नाही सुकवून घ्यायचे, फक्त याचा जो ओलसरपणा आहे तो निघून जाईपर्यंत सुकवून घ्यायचे आहेत. साधारण 15 मिनिट झाले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे व्यवस्थित असे सुकले आहेत. आता काय करायचं, हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता एक पॅन घ्यायचा, म्हणजे पॅन आहे तो गरम करून घ्यायचा आणि नंतर पॅनचा जो बेस आहे तो कव्हर होईपर्यंत आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे. म्हणजे साधारण आपल्याला इथे 2 ते 3 चमचे मीठ लागते. पॅनचा जो बेस आहे तो कव्हर झाला की काय करायचं, यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे मीठ आहे ते पूर्ण तळाशी सेट करून घ्यायचे आहे. यामुळे काय होतं तर आपल्याला जास्त मिठाची गरज पण लागत नाही. आता यामध्ये आपल्याला सुकवून घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला जर शेंगदाणे मिठामध्ये भाजून घ्यायचे असतील तर काय करावं लागतं, अगोदर 10 ते 15 मिनिट मीठ आहे ते व्यवस्थित असे गरम करून घ्यावे लागते आणि नंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून भाजून घ्यावे लागतात. मग 10 ते 15 मिनिट तर पहिले आपला टाइम वेस्ट जातोच आणि नंतर शेंगदाणे भाजताना पण आपल्याला 10 ते 15 मिनिट लागतात. मग तो टाइम आपल्याला वाचवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकता. एक साधारण 4 ते 5 मिनिट आपण हे शेंगदाणे भाजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ते थोडेसे ओलसर झाले आहेत. म्हणजे काय होतंय, जे सुकलेले शेंगदाणे असतात त्याला हीट भेटते आणि आतमधील जे पाणी आहे ते बाहेर पडते. मग आपण शेंगदाणे भाजत असताना कंटाळ न करता सतत हलवत राहायचे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात. ते कोरडे होऊन अगदी कुरकुरीत बनतात. आणि तुम्ही इथे बघू शकता शेंगदाण्याला हलकीचे मीठ पण लागले आहे, पण जसे जसे शेंगदाणे भाजले जातील तसे तसे याचं जे मीठ आहे ते निघून जाते. आणि सेम भट्टीमध्ये जसे शेंगदाणे भाजले जातात तशाच पद्धतीने आज आपण घरच्या घरी हे शेंगदाणे भाजणार आहोत, म्हणजे त्याची जी टेस्ट आहे सेम भट्टीमधल्या शेंगदाण्यासारखे लागते. आता इथे शेंगदाणे मी मीडियम हीटवर 15 मिनिट भाजून घेतले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे. जसे बाहेर गाड्यावर मिळतात पांढऱ्या पांढऱ्या कलरचे शेंगदाणे सेम तशा पद्धतीचे दिसत आहेत ना, सेम तसे दिसत पण आहेत आणि टेस्टला पण सेम तसेच लागतात. आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, हे मी काढून घेते. शेंगदाणे पूर्णपणे भाजून झाले की काय करायचं, पॅन मधून लगेच न काढून घेता काय करायचं, पॅन थंड होईपर्यंत आपल्याला त्यामध्येच पसरून ठेवायचे आणि पूर्णपणे शेंगदाणे थंड झाले की काय करायचं, हवाबंद डब्यामध्ये ते भरून ठेवायचे, म्हणजे 2 ते 3 महिने आरामात टिकतात. आजपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित असे भाजलेत, तुम्ही ते बघू शकता. याला अगदी सुरेख असा सोनेरी कलर पण आला आहे. थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊब आणि प्रोटीनची गरज असते, तर तुम्ही अशा पद्धतीने खारेदाणे बनवून ठेवू शकता. म्हणजे मुले हे आदल्या मधल्या वेळेत आवडीनं खातात आणि आपण देखील हे खाल्ले पाहिजे.
तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.